नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बेंद्रा दिवशीच बैलाचा मृत्यू. कुर्णी येथील घटनेने ग्रामस्थ हळहळले. बेंदूर सण म्हणजे शेतकऱ्यांच्या बरोबरीने कष्ट करणारा व बैलांप्रती आदरभाव व्यक्त करणारा सण बेंदूर. पण याच दिवशी काल सोमवारी बेंदूर सणा दिवशीच मिरवणुकीसाठी आणलेल्या बैलाचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना कुर्णी येथे घडली आहे. कुर्णी तालुका कागल गावात बेंदूर सणा दिवशी कर तोडण्याची मोठी परंपरा होती, परंतु गेल्या काही वर्षापासून ही कर तोडण्याची परंपरा गावात स्थगित करण्यात आली आहे. त्याऐवजी बैलांना सजवून संपूर्ण गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्याची परंपरा कायम आहे. यावर्षी देखील गावातील SP स्पोर्ट्स या मंडळाने सुमारे 80,000 रुपये खर्चाचा पांढरा शुभ्र देखना बैल खरेदी केला होता. दिनांक 29 रोजी बैलांचा अचानक मृत्यू झाल्याचे समजले आणि संपूर्ण गावकऱ्यांचा हिरमोड झाला. बेंदूर सणा दिवशी करतोडी दिवशीच अशी घटना घडली आणि कुर्णी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बैल SP स्पोर्ट्स मंडळाकडून 15 दिवसापासून मंडळातील तरुणांनी बैलाची प्रेमाने देखभाल केली होती. त्याच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंत सर्व बाबींवर विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. मिरवणुकीसाठी 30,000 रुपये खर्चून बेंजो पथक निश्चित करण्यात आले होते. तसेच मंडळाच्या सदस्यांनी T-शर्ट छापून घेतले होते. नैवेद्यापासून मिरवणुकीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र बेंदूर सणाच्या दिवशी पहाटे बैलाला आंघोळीसाठी नेत असताना तो मृत अवस्थेत आढळला. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. बैल मृत झाल्याचे समजताच मंडळातील तरुणांनी एकच टाहो फोडला. अनेकांना अश्रू अनावर झाले. यानंतर बैलावर विधिवत अंत्यसंस्कार करून त्याला दफन करण्यात आले. बेंदूर सणासाठी तयार केलेला नैवेद्यही त्याच्या समाधीस्थळी अर्पण करण्यात आला. हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. गावातील यंदाचा बेंदूर सण अत्यंत शांत आणि शोकमय वातावरणात पार पडला.